उज्जैन यात्रेचा ताई आज पहिला टप्पा आहे, काय सांगसाल, काय शुभेच्छा द्या? खरं तर उज्जैन यात्रेच्या सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वजण खूप मोठ्या संख्येने आज एकत्रितरित्या उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी जात आहेत। तर सर्वांना सोबत आम्ही आहोतच, तिकडे सगळं नियोजन देखील उत्तम प्रकारे केलेलं आहे। कारेगाव पंचायत समिती गणामधून आज आपण या ठिकाणी महिलेचं नेतृत्व करणार आहात, तर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात? कारेगाव पंचायत समिती गणातून वळसे पाटील साहेबांनी मला संधी दिली तर नक्कीच योग्यरित्या नेतृत्व मी करेल पक्षाच्या माध्यमातून। आणि ज्या काही पंचायत समिती गणामधील ग्रामस्थांच्या समस्या आहेत तर त्या समस्या जाणून घेऊन मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करील। त्याचबरोबर कारेगावमध्ये मी जो विकास केला तोच विकास मी पंचायत समिती गणामध्ये जी काही गावं येतील तर त्या गावामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्की करेल असा मला विश्वास आहे। आपण कुठल्या समस्येवरती निवडणूक लढवणार? आता युवकांचा विचार केला तर रोजगाराच्या काही त्यांच्या समस्या असतील, महिला सक्षमीकरणासाठी देखील मी प्रयत्न करेल। महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभागृह बांधण्यात येईल। त्याचबरोबर ग्रामस्थांचा देखील विचार करून त्यांच्या ज्या समस्या आहे तर त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल। आणि विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी खेळाचं मैदान असेल, गावामध्ये सुशोभीकरण करायचं असेल, तर अशा अनेक कॉन्सेप्ट ह्या माझ्या डोक्यामध्ये आहे। आणि मला समाजकार्य करायला आवडतं, म्हणजे प्रत्येक गावामध्ये काम करण्याचं हे माझं स्वप्न असेल आणि त्या उद्देशाने मी प्रत्येक गावामध्ये काम करेल। आपल्याला अशा वाटते का पक्ष आपल्याला या ठिकाणी उमेदवार? नक्कीच आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मला कारेगाव आणि कान्हूर मेसाई पंचायत समिती गणामधून संधी मिळेल असा मला ठाम विश्वास आहे। आणि सर्व भाविक भक्त हे महाकाल चरणी प्रार्थना करणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रार्थनेला यश हे नक्कीच मिळणार आहे। त्याप्रमाणे आपण कारेगावचा या ठिकाणी विकास केलेला आहे, त्याच विकासाचं मॉडेल ठेवून आपण या ठिकाणी पंचायत समिती गणामध्ये उतरणार आहोत। हो नक्कीच, कारण कारेगावमध्ये अनेक प्रोजेक्ट्स मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेले आहे। आणि कारेगाव ग्रामपंचायतचं इलेक्शन लढवताना जो काही अजेंडा जो काही आम्ही ठेवलेला होता, काम करणार आहोत, ती कामं 100% आम्ही पूर्ण केलेली आहे। त्याच्यामुळं एक कारेगावकडे विकासाचं मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आज पाहत आहे। आणि अशीच कामं मला पंचायत समिती गणामधील गावांमध्ये करायची संधी मिळाली तर निश्चितच मला खूप आनंद होईल आणि मी खूप उत्साहाने एक युवा कार्यकर्ता म्हणून खूप जोश आहे, तर नक्कीच चांगलं काम करेल। अचानक जबाबदारी पडल्यामुळे थोडासा आपल्याला या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये मोठं या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार, तर आपण या ठिकाणी मतदारांपर्यंत कशा पद्धतीने आपण पोहोचणार? असं काय नाहीये की आता प्रचार करायचा आहे म्हणून मी जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असतील तर तेथे जाईल। विधानसभेचं इलेक्शन झालं तर त्यावेळेस देखील मी सर्व ग्रामस्थांना नागरिकांना भेटले जिल्हा परिषद गटामधील। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून युवती कार्याध्यक्ष म्हणून मी आता कार्यरत आहे। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय धोरणे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं माझं काम असतं। आणि वळसे पाटील साहेबांचा मतदारसंघ हा आमचा असल्यामुळे साहेबांच्या सोबत मी अनेकदा त्या सर्व गावांमध्ये भेट दिलेली आहे, त्या ग्रामस्थांच्या समस्यांची मला जाण आहे। त्याच्यामुळे असं काही नाही की आता निवडणूक आली आहे म्हणून मी त्या गावामध्ये जाणार आहे, तर आम्ही नेहमीच जात असतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेत असतो।